नमस्कार. आय आर धिस वीकच्या या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अपेक्षा आहे तुम्ही डेली न्यूजपेपर वाचत असाल. जे आपल्याला माहितीच आहे की ज्या पद्धतीनं मागच्या एका वर्षापासनं आयोगानं आपला पॅटर्न बदलला. पहिली मेन्स जी असेल नवीन पॅटर्नची ती काही दिवसात येईल. अशा वेळेस न्यूजपेपरचं महत्त्व आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये आय-आरचं महत्त्व हे खूपच वाढलेलं आहे. मग ते तुमच्या एथिक्स माफ करा, एस-एसाठी पण महत्त्वाचं आहे, ॲज वेल ॲज GS-2 साठी तर आहेच आहे. आणि जर तुमचा ऑप्शनल जर पी-एस-आर असेल तर मग तुम्ही विचारूच नाही म्हणजे. ठीक आहे. असू देत. चला पुढे जाऊयात. सो आज आपण डिस्कशनसाठी एकच टॉपिक घेतलाय आणि त्या टॉपिकचं नाव असेल भारत UAE संबंध. आता बऱ्यापैकी लोकांना UAE हा देश माहिती असेल, बट नेमकं एक्झॅक्टली कुठे हे माहिती नसावं. तर आपण असं पाहतो की UAE ज्याला युनायटेड अरब इमिरेट्स तुम्ही असंही म्हणता. UAE हा एक पश्चिम आशियाई देश आहे. त्याला गल्फ कंट्रीज पैकी एक कंट्री असंही म्हटलं जातं. भारताच्या पश्चिमेकडे असलेला हा देश आहे आणि UAE आणि सोबतच इतर जे पश्चिम आशियामधले एकूण 19 देश आहे UAE पकडून, यांच्याशी संबंध चांगले करण्यासाठी भारतानं 2005 साली एक पॉलिसी आणली होती आणि त्या पॉलिसीचं नाव होतं लुक वेस्ट पॉलिसी. सो जर आपल्याला UAE सोबतच्या संबंधांचा इतिहास बघायचा असेल तर लुक वेस्ट पॉलिसीला अधिक जाणीवपूर्वक वाचावं लागेल. आता लुक वेस्ट पॉलिसीच्या माध्यमातून हेतू हाच होता की पश्चिमेकडील म्हणजे भारताच्या पश्चिमेकडे किंवा पश्चिम आशियामधील विविध देशांसोबत आपले संबंध मजबूत करायचे. मग ते आर्थिक संबंध असतील, राजकीय असतील, ऊर्जा संबंध असतील, संरक्षण क्षेत्रामधले संबंध असतील, सांस्कृतिक संबंध असतील आणि इतरही काही महत्वाचे घटक त्या स्पोर्ट्समध्ये कालच. तर त्याच लुक वेस्ट पॉलिसीचा आधार घेत खास करून भारतानं UAE सोबतचे आर्थिक आणि राजकीय संबंध मजबूत करण्यासाठी नुकतंच काही दिवसांपूर्वी एक मुक्त व्यापार करार केलेला आपण पाहतोय. बरं, हालाकी भारत आणि UAE यांच्यामधला व्यापार हा चांगलाच मजबूत झालाय, खास करून 2022 पासनं. कारण भारत आणि UAE यांनी 2022 मध्ये सेपा हा करार केला होता. आता या सेपा कराराचा फुल फॉर्म बऱ्यापैकी आमच्या पोरांना माहिती असेल. त्याला आपण म्हणतो कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट, सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार हे त्याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं. आणि या सेपा कराराचा फायदा असतो की वस्तू आणि सेवा या क्षेत्रामधला व्यापार अधिकाधिक मजबूत होण्यासाठी मग कशा प्रकारे नियम असले पाहिजेत, कशा प्रकारे इम्पोर्ट एक्सपोर्ट बाबतचे काही घटक असले पाहिजे यावर इथं सखोल लिखाण केलेलं असतं किंवा या करारामध्ये त्या बाबी नमूद केलेल्या असतात. आणि आपण असं पाहतो की याच UAE सोबत 2022 साली आपण जो सेपा करार केला होता तेव्हा भारत आणि UAE यांच्यामधला व्यापार होता लगभग 50 ते 60 बिलियन डॉलर. गेल्या 3-4 वर्षात म्हणजे सेपा कराराचा परिणाम आपल्याला काय दिसतो तर भारत आणि UAE यांच्यामधला व्यापार आता 100 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त गेलाय. आणि रिसेंटली जो करार झाला आत्ता गेल्या मागच्या 4-8 दिवसांपूर्वी, त्या कराराचा हेतू असा आहे की 2032 पर्यंत भारत आणि UAE यांच्यामधला व्यापार किती करायचा आहे तर तो तुम्हाला 200 बिलियन डॉलर्स पर्यंत न्यायचा आहे. अशा प्रकारचं उद्दिष्ट आहे भारत आणि UAE मधल्या या मुक्त व्यापार कराराचं. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. बरं, भारताला UAE का महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की UAE हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे जगातला. म्हणजे सर्वात जास्त व्यापार भारताचा होतो अमेरिकेशी 130 बिलियन डॉलर्सच्या आसपास. त्यानंतर होतो चीन सोबत 120 बिलियन डॉलर्सच्या आसपास आणि नंतर तुमचा होतो UAE सोबत. तो सध्या आता 100 बिलियन डॉलर्सच्या आसपास गेलेला असल्या कारणानं UAE हा भारतासाठी जगातील तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे हे आपल्याला अत्यंत महत्वाचं UAE. नेक्स्ट UAE का महत्वाचं आहे हो ते म्हणजे ऊर्जा सुरक्षा किंवा ऊर्जा संरक्षण असंही म्हणायला हरकत नाही. त्याला आपण एनर्जी सिक्युरिटी असंही म्हणतो.
आता भारत पेट्रोल, डिझेल, गॅस आयात करतो, खास करून पश्चिम आशिया देशामधून आयात करतो. त्यापैकी बराचसा भाग हा आपण इथनं आयात करत असल्या कारणानं आपल्याला ऊर्जा सुरक्षेच्या अनुषंगाने युएई महत्वाचा आहे. बरं, परत युएई का महत्वाचा आहे, तर तुम्हाला सांस्कृतिक अंगाने ही गोष्टी बघाव्या लागतील किंवा भारताचा जो डायस्पोरा आहे त्याही अंगाने गोष्टी बघाव्या लागतील. कारण युएई मध्ये जवळपास 35 लाख भारतीय लोक राहतात. मग कोणी सेवा क्षेत्रामध्ये काम करतं, कोणी तुम्ही असं म्हणा बाबा की घरगुती काम असेल म्हणा किंवा समथिंग अदर वर्क्स, बरोबर, त्या त्या अनुषंगाने गोष्टी आहेत. मात्र 35 लाख भारतीय युएईत राहतात आणि एकूण युएईच्या लोकसंख्येपैकी 30% हे तिथं भारतीय असल्या कारणानं भारतीयांचं तिथे असलेलं महत्व यातनं अभिप्रेत होतं, दिसतं म्हणजे आपल्याला. म्हणूनही भारताला, कारण ही जी लोक तिथं काम करतात त्यांना तिथं पैसे भेटतात. सो तिथून जे रेमिटन्सेस म्हणजे प्रेषण आपल्या भारतात पाठवतात, तर रेमिटन्सेस साठी भारताला युएई महत्वाचा आहे. सो तुम्ही त्याही अनुषंगाने युएई कडे बघितलं पाहिजे. बरं, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल सारखी संघटना आहे जिची स्थापना मी चुकत नसेल तर 1982 सालची, आणि त्या गल्फ कोऑपरेशन काउन्सिलमध्ये युएई पण आहे. सो भारताचा जीसीसी सोबतचा व्यापार जास्त असल्या कारणानं युएई महत्वाचा आहे. पुढे युएई का महत्वाचा आहे, तर भारत मोठ्या प्रमाणात जे तंत्रज्ञानाचं देवाणघेवाण करतं युएई सोबत, मग ते खास करून याच्याबाबत असेल म्हणजे सोलर टेक्नॉलॉजी बाबतचं असेल किंवा सुपर कम्प्युटिंग बाबतचं किंवा अदरही क्षेत्रामधलं तंत्रज्ञानाचं देवाणघेवाण भारत युएई सोबत करतं. म्हणून युएई महत्वाचं आहे. आणि अल्टिमेटली लास्ट भारतानं 2023ला डिसेंबर 2023ला जेव्हा आपल्या इथं G20 कॉन्फरन्स झाली होती, त्या कॉन्फरन्समध्ये IMEC इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हा नवीन व्यापारी मार्ग तयार करण्यासाठीचं प्रपोजल ठेवलं होतं. आणि ही जी IMEC म्हणजे भारताला युरोप सोबत कनेक्ट करण्यासाठी मिडल ईस्टच्या माध्यमातून गोष्टी चालतील, त्या IMEC ला अधिक सक्सेसफुल बनवण्यासाठी भारताला युएई हा देश अत्यंत महत्वाचा आहे. सो त्याही अनुषंगाने तुम्ही गोष्टी सहज बघू शकताय म्हणजे. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. तर ह्या बेसिक गोष्टी होत्या. मग दोन देशामधील ऐतिहासिक संबंध काळानुरूप कसे बदलत गेले, तर त्याचं इथे विवेचन करण्यात आलेलं आहे. पुढे आपण असं पाहतो की दोन देशामधील आता आपण विविध क्षेत्रीय संबंध समजून घ्यायचा प्रयत्न करू. मी तुम्हाला म्हटलं की 2022 साली भारतानं कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट केला. याचा अल्टिमेटली फायदा असा झाला की दोन देशांमधला व्यापार हा $100 बिलियन आसपास गेलाय आणि तोच व्यापार 2032 पर्यंत आता $200 बिलियन आसपास न्यायचा, अशा प्रकारचं प्लॅनिंग आपण करतोच आहे. आणि हे सेपामध्येच आपण ठरवलं होतं की भारताचा व्यापार हा दुप्पट करायचा युएई सोबत. ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता अलीकडील काळात युएई मधील जे एमएसएमईज आहेत त्यांनी भारत मार्ट नावाची एक सिस्टीम ओपन करून ठेवली, जेणेकरून भारतातून ज्याही म्हणजे लघु उद्योजक जे भारतातील असतील त्या ज्या विविध वस्तूंची निर्मिती करतात त्या वस्तूंसाठी मार्केट म्हणून आपल्याला कोण भेटेल, तर युएई पाहायला भेटतं. नेक्स्ट, भारत आणि युएई यांच्यामध्ये विविध प्रकारचे सुरक्षा कवायती पण होतात. नाव तुम्हाला माहिती असेल तर डेझर्ट सायक्लोन आणि डेझर्ट फ्लॅग हे दोन युद्ध सराव आहे जे भारत आणि युएई मध्ये होतात, जेणेकरून युद्धाबाबत किंवा संरक्षण क्षेत्राबाबत आधुनिक माहितीची देवाणघेवाण ही अगदी सहज सोपी व्हायला पाहिजे. या अनुषंगाने ह्या सर्व गोष्टी आपण बघू शकतो. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट आहे ऊर्जा संक्रमण. तुम्हाला मगाच सांगितलं मी की आपण मोठ्या प्रमाणात कच्चं तेल मग आणि गॅस हे आपण यांच्याकडनं म्हणजे युएई कडनं आयात करतो. बरं, क्लीन एनर्जी ज्याला आपण स्वच्छ ऊर्जा म्हणतो, तो स्वच्छ ऊर्जेअंतर्गत भारत आणि युएई हे एकमेकांना सहकार्य करणार आहेत. तसेच युएई हा इंटरनॅशनल सोलर अलायन्स अंतर्गत म्हणजे ही जी संघटना आहे त्या अंतर्गत पार्टनर आहेच भारतासोबत. ऍज वेल ऍज तुमची जी I2U2 नावाची संघटना आहे त्या I2U2 नावाच्या संघटनेअंतर्गत सुद्धा भारत आणि युएई हे एकमेकांना सोलर एनर्जीच्या तंत्रज्ञानाबाबत देवाणघेवाण करतात. सो तोही एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. चला पुढे जाऊ. मग फायनान्शियल व डिजिटल भागीदारी फॉर एक्झाम्पल रुपे आणि युपीआय आणि आता आणि ही त्यांची युएई ची सिस्टीम आहे पेमेंट सिस्टीम. युपीआय आपली
रुपये आपल्या इथं डेबिट कार्ड वगैरे क्रेडिट कार्ड वगैरे होतं, अशाच प्रकारचं तिकडे पण आहे. सो आपण काय करतो की आपल्याकडे जे फायनान्शियल क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी आहे ते आपण देवाणघेवाण करतो. मग पुढे आहे अवकाश क्षेत्रामध्ये म्हणजेच स्पेस टेक्नॉलॉजी, या अंतर्गत भारत आणि UAE एकमेकांना सहकार्य करणार आहेत. मग आपली इस्रो आणि त्यांची UAE स्पेस एजन्सी हे एकत्रीकरण करून, आणि मग बऱ्याच गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन, भारताची IIT IIM चे काही काय भारताबाहेरचे सेंटर्स अबुधाबी या ठिकाणी ओपन करण्यात आलेले आहेत आणि त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे म्हणजे. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता सगळ्यात मोठी अडचण आहे की बाबा दोन देशांमध्ये समस्या काय आहेत. आपण ते एवढं बघून घेतलं की भारत आणि UAE यांच्यामध्ये सहकार्याची क्षेत्र कोणकोणती आहेत ही माहिती आहे. पण इश्यूज कोणते, म्हणजे कुठून वाद निर्माण होतो दोन देशांमध्ये जर आपण पाहिलं तर आपण असं पाहतो की भारत आणि UAE यांच्यामधला पहिला वाद, पहिली समस्या आहे ती म्हणजे व्यापार तूट. कारण जरी दोन देशांमधला व्यापार हा $100 बिलियन आसपास असेल, मात्र दोन देशांमधली व्यापार तूट ही $26 बिलियन आहे. म्हणजेच काय, तर भारत जास्त इम्पोर्ट करतो UAE कडनं आणि कमी एक्सपोर्ट करतो UAE ला. सो त्या अनुषंगानं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. म्हणजे दुसरी भारत आणि UAE मधली समस्या आहे ती म्हणजे सांस्कृतिक समस्या. खास करून जो इंडियन डायस्पोरा UAE मध्ये राहतो, तर UAE मध्ये भारतीय लोकांसोबत बऱ्याचदा गैरवर्तवणुकीच्या न्यूज किंवा तशा बातम्या मागच्या काही वर्षांपासून प्रकाशित झालेल्या आहेत. सो तिथे राहत असणाऱ्या भारतीय लोकांना योग्य वागणूक न मिळणे ही पण एक मोठी समस्या ही तुम्हाला भारत आणि UAE दरम्यान पाहायला भेटते. पुढचं आहे IMEC प्रकल्पाबाबतची समस्या. कारण भारतानं मोठा बँड वाजवत आपण इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हा एक नवीन व्यापारी मार्ग स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र भारताबाबत ही एक नेहमी मोठी समस्या राहिलेली आहे की आपण कोणताही प्रोजेक्ट तर फार थाटामाटात त्याचं उद्घाटन करतो, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण प्रभावीपणे करत नाही. आणि कदाचित हाच मुद्दा हा तुम्हाला भारत आणि UAE यामधील IMECच्या कॉन्टेक्स्टनं पाहावा लागेल. नेक्स्ट पुढचं आहे ते म्हणजे ऊर्जा संक्रमणाबाबतचा विरोधाभास. एकीकडे भारत काय म्हणतोय की नाही, ग्रीन एनर्जी महत्वाची आहे, क्लीन एनर्जी महत्वाची आहे, मग त्यामध्ये सोलर एनर्जी येईल, विंड एनर्जी येईल. आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं भारताचं आयात, खास करून तेल आणि गॅस याचा आयात वाढत चाललंय UAE कडनं, सो तोही एक मुद्दा तुम्हाला इथे पाहायला भेटते. पुढे दोन देशांमध्ये स्थानिक चलनामध्ये व्यापार कमी होणं, म्हणजे भारताचा रुपया आणि त्यांचा जोही काय UAEचा पेग नावाचा बहुतेक हे आहे, काय तर चलन आहे वाटते बहुतेक. ठीक आहे, सो त्या गोष्टी, तो दोन देशांमधील स्थानिक चलनामध्ये व्यापार कमी होणं किंवा व्यापाराची जी सेटलमेंट म्हणतो ते स्थानिक चलनामध्ये न होणं, तोही एक समस्या म्हणून तुम्हाला पाहायला भेटते. भारतीय कामगारांवरचा दबाव किंवा तिथे त्यांच्यासोबत होणारा काय म्हणजे संघर्ष, त्यांच्यावर अन्याय, हाही एक समस्या आहे. पुढे चीन आणि UAE यांच्यामधला वाढती काय तर बाबा घट्टपणा म्हणा, म्हणजे चीन हा सुद्धा UAE सोबत आपले संबंध चांगले करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि ही पण एक मोठी समस्या भारताला बघावी लागेल किंवा ही एक समस्या आहेच पुढे म्हणजे. ठीक आहे, मग पुढे आपण जातो. नेक्स्ट पुढे आपण लिहितो काय वे फॉरवर्ड काय आहे. तर पहिलं वे फॉरवर्ड आहे की जलद गुंतवणूक आणि न्याय निवाडा यंत्रणा. म्हणजे काय, जर दोन देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यापारासंबंधित समस्या असतील तर त्या समस्यांना सोडवण्यासाठी एक प्रकारचं डेडिकेटेड हे काय असलं पाहिजे, ट्रिब्युनल असलं पाहिजे, जेणेकरून त्या ट्रिब्युनलच्या माध्यमातून गोष्टी आपल्या अधिक सोप्या होतील. ठीक आहे, नेक्स्ट पुढे रुपया दिरहम बॉन्ड मार्केट. म्हणजे आपण पाहतो की दिरहम ही त्यांची करन्सी, इंडिया ही आपली करन्सी, तर यांच्या माध्यमातून दोन देशांमधलं चलन सेटलमेंट सोपं व्हावं याही करता गोष्टी असतील. चला पुढे जाऊ. अन्न सुरक्षा करार आहे, आता इट्स ओके. हा, संयुक्त संरक्षण उत्पादन म्हणजे सुरक्षा क्षेत्रामध्ये जे आर्म्स अँड अम्युनिशन्स आहेत याचं उत्पादन आहे काय तर कंबाईनली व्हायला पाहिजे, त्या अनुषंगाने आपण बोलूयात. नंतर जे स्किल्ड इंडियन लोक आहेत त्या स्किल्ड इंडियन लोकांना तिथे पासपोर्ट वगैरे सहज भेटला पाहिजे. हा, डिजिटल क्षेत्रामधलं दोन देशांमधील जी भागीदारी आहे ती मजबूत झाली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं भारतानं
डिजिटल टेक्नॉलॉजी आफ्रिकन देशांना दिली, त्यावरती युपीएससीने प्रश्न विचारला होता यावर्षी मेन्स मध्ये, तुम्हाला माहिती असेल. म्हणजे डन. ज्या ज्या पद्धतीनं भारत हा आता साऊथ ईस्ट एशियन नेशन्स असतील किंवा मग वेस्ट एशियन कंट्रीज आहे, यांना डिजिटल क्षेत्रात संबंधित तंत्रज्ञानाचं देवाणघेवाण करतो आहे, अशाच प्रकारची भागीदारी ही भारत आणि युएई यांच्यामध्ये होणं अपेक्षित आहे. आणि अल्टिमेटली काय असेल, हा निष्कर्ष आहे की जर भारताला तिसऱ्या जगाचा नेता बनायचं असेल, भारताला ग्लोबल साऊथचा नेता बनायचंय, भारताला दक्षिण दक्षिण सहकार्य मजबूत करायचं असेल, तर युएई सोबत भारतानं राजकीय संबंध, खास करून संरक्षण संबंध आणि पलीकडे जाऊन ते म्हणजे की तंत्रज्ञान क्षेत्रामधले संबंध, ज्याला आपण इनोव्हेशन एरिया जसं म्हणायला हरकत नाही, त्यामध्ये वाढवणं गरजेचे आहेत, जेणेकरून भारताला आपला ठसा हा जागतिक पातळीवर अधिक मजबूतीनं ठसवता येईल. गॉट इट? ओके, सो आपण थांबूयात या ठिकाणी. खाली बघा, तुम्हाला याच टॉपिकवर मी काही रेफरन्स म्हणून किंवा काही क्वेश्चन दिलेले आहेत, जस्ट तुमच्या सोयीसाठी जर ती तुम्हाला वाचायची असतील तर बिंदास वाचू शकता, किंबहुना जर लिहायची पण असेल तरी लिहायला काही हरकत नाही. भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू सो मच.